सर्वांना जय भीम. मी रमेश शिंदे, वंचित बहुजन आघाडी मोहोळ शहराध्यक्ष. आज मोहोळ नगर परिषद निवडणुकीचा अंतिम दिवस. मोहोळ वासियांना माझी कळकळीची विनंती आहे, योग्य उमेदवार निवडा, नाहीतर आपलं मोहोळ पुन्हा 5 वर्ष मागं जाईल. आज मोहोळ शहराची अशी अवस्था आहे, मेन रस्त्याचा विषय धरला तर मेन रस्त्याला जाण्यासारखा रस्ता आहे का तुम्ही सांगा. या मोहोळ नगर परिषदेच्या जो सत्तेधारी पक्ष आहे यांनी कायम भ्रष्टाचार करून स्वतःचा ठेका घेऊन ती फक्त ठेक्यासाठीच उभा राहिलेले आहेत. मोहोळ नगर परिषदेचा कोट्याधी रुपयाचा भ्रष्टाचार करून या अगोदर कोट्याधी रुपये भ्रष्टाचार करून फक्त जनतेला येड्यात काढण्याचा प्रयत्न केला. पण माझ्या मोहोळवासी यांना कळकळीची विनंती आहे, भला आज लोक कोट्याधी रुपये वाटप चालू आहे, पैसे घ्या. गोरगरीब जनतेने यांचा पैसा घ्यायलाच पाहिजे. आता ह्यांनी काय कष्ट केलेलं नाही. लोकाच्या मुंड्या मुरगाळून लोकांचंच आपलेच पैसे हे आज वाटते ती वाटलं तर घ्या. पण आज माझ्या मोहोळवासियांना कळकळीची विनंती आहे, आज जर तुम्ही जागृत नाही झालाव तर आपल्याला पुन्हा अजून 5 वर्ष मागं जायला लागेल. त्याच्यामुळे माझी विनंती आहे मोहोळवासियांना की आज मोहोळ साठी कोट्याधी रुपयाचा निधी मंजूर आहे. जो सत्तेधारी आहेत त्यांच्याकडून काहीही कामं होणार नाहीत. आणि जो नगरसेवक पैसा वाटतो तो कदाचित काम करू शकणार नाही. तर मोहोळवासियांना माझी कळकळी विनंती आहे आणि माझी हात जोडून एवढी विनंती आहे, एक बार तुम्ही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला विजय करा आणि त्यांच्याकडून काम नाही केलं त्यांच्या गच्चीला पकडा, नाहीतर डायरेक्ट आम्ही राजीनामा द्यायला तयार आहोत. हे काम केलं नाही, तुझ्याकडनं काम झालं नाही आणि तू आम्हाला पदाचा राजीनामा दे. आमचा उमेदवार एक शब्द न बोलता डायरेक्ट उमेदवार राजीनामा देणार. तसा कुठला राजकीय पक्षाचा असू द्या ना कुठलाही असू द्या, तो लालची खुर्चीला चिटकून बसणार. पण वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आदरणीय बाळासाहेबाचे गुण आहेत. ते बाळासाहेबाचा कुठेही 1 रुपयाचा भ्रष्टाचार नाही. आज केंद्रात विषय धरला, केंद्रात भ्रष्टाचार, राज्यात भ्रष्टाचार. अरे लावलंय काय? अरे जनतेला तुमचं काय देणं घेणं भांडण तांडण, तुम्ही हे जो धुणं धू त्याचं धुणं धू, काय जनता काय तुमच्या वाचून राहिली काय? तुमची भांडणं, जनतेचा काय फायदा यात? विकासाचं कोण बोलतच नाही. विकासाचं कोण बोललंय का ह्या आत्ता चालू घडीमध्ये? फक्त माझे 3 व्हिडिओ गेले ती. मी फक्त वंचित बहुजन आघाडीचा शहराध्यक्ष या नात्याने मी 3 वेळा बाळी दिली, मग 3 वेळा विकासाचेच मुद्दे घेऊन बोललोय. आणि पुन्हा एकदा मी विनंती करतो की तुम्ही या बारीला मला, आमच्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत सकुताई क्षीरसागर,
यांना तुम्ही विजय करचाल. उद्या दिनांक 2 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत वेळ आहे आपल्याकडे. आणि सकुताई क्षीरसागर यांचे चिन्ह आहे ते गॅस सिलेंडर. गॅस सिलेंडरच्या समोरचं बटन दाबून यांना प्रचंड बहुमताने विजय करा आणि त्यांच्याकडनं काम व सेवा करून घ्या आणि त्यांना संधी द्या. जय भीम, जय संविधान.